विद्यार्थ्यांनो, फोर्स म्हणजे काय असतं? फोर्स इज द पुशिंग अँड पुलिंग ॲक्शन ऑफ अन एनी ऑब्जेक्ट. इट इज कॉल्ड ॲज फोर्स. म्हणजेच एखाद्या वस्तूवर पुश करणे किंवा पुल करणे हे जे आपण बल प्रयुक्त करतो ना, त्याला आपण फोर्स म्हणतो. ओके. अँड व्हेन द फोर्स इज अप्लाय ऑन द ऑब्जेक्ट विल बी मूव. म्हणजे एखाद्या वस्तूवर जेव्हा आपण फोर्स अप्लाय करतो तेव्हा वस्तू जागेची हलत असते. सेकंड थॉट काय होतो? एखादी मुव्हिंग गोष्टीला आपण स्टॉप करू शकतो. वी कॅन स्टॉप द मुव्हिंग ऑब्जेक्ट विथ द हेल्प ऑफ अप्लाइंग फोर्स. अँड ऑल्सो वी कॅन चेंज द डायरेक्शन ऑफ द मुव्हिंग ऑब्जेक्ट. म्हणजे हालचाल करणारी गोष्टीचा आपण मुवमेंट करणाऱ्या गोष्टीचे आपण डायरेक्शन पण बदलवू शकतो विथ द हेल्प ऑफ अप्लाइंग फोर्स. And next question will arise in our mind, that is when we are studying about gravitation, that what is meant by gravitation? गुरुत्वाकर्षण म्हणजे काय? हे कसं अप्लाय होतं? कोणी शोधलं? हे काही प्रश्न आपल्या समोर येत असतात. मग सुरुवात करतोय आपण आजच्या आपल्या पहिल्या चॅप्टरला, पेपर फर्स्टचा फर्स्ट चॅप्टर, ग्रॅव्हिटेशन. दॅट इज स्टुडंट, गुरुत्वाकर्षण हा एक फोर्स आहे. जसे की इतर फोर्स असतात, जसे की मॅग्नेटिक फोर्स असतो म्हणजे चुंबकीय बल, चुंबकाच्या सहाय्याने लावलं जाणारं बल. दुसरं बल आहे इलेक्ट्रोस्टॅटिक बल म्हणजे स्थितिक विद्युत बल. तेही चार्ज पार्टिकलच्या सहाय्याने लावलं जाणारं बल असतं. अजून एक बल आहे, बलाचे प्रकार तिसरा मस्क्युलर फोर्स म्हणजे स्नायू बल. द फोर्स विच इज ॲक्टेड अप्लाय विथ द हेल्प ऑफ आवर मसल्स. इट इज कॉल्ड ॲज मस्क्युलर फोर्स म्हणजे स्नायू बल. असे खूप साऱ्या प्रकारचे बल आपल्याला, वी आर व्हेरी वेल नोन अबाउट दॅट. Now we are understand gravitational force. Gravitational force means what? A force which is applied with the help of gravity of our earth. Because of that, all that object pull towards its center. पृथ्वी ही एक बल लावते आणि सर्व गोष्टींना खाली खेचते. यालाच आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स असं म्हणतो. मग फेनॉमेनॉन ऑफ ग्रॅव्हिटेशन वी आर अंडरस्टँड लर्न फ्रॉम दिस चॅप्टर. आवर फर्स्ट टॉपिक, दॅट ॲज वी हॅव लर्न द फेनॉमेनॉन ऑफ ग्रॅव्हिटेशन वॉज डिस्कवर्ड बाय सर आयझॅक न्यूटन. कोणी शोधलं ग्रॅव्हिटेशन, गुरुत्वाकर्षण? तर शोधलंय न्यूटन, सर आयझॅक न्यूटन यांनी. कसं शोधलं? वेन सर आयझॅक न्यूटन सिटिंग अंडर द ट्री ऑफ ॲपल, वेन वन ॲपल फेल्स फ्रॉम अ ट्री ऑन द ग्राउंड, देन ही थॉट दॅट व्हाय दिस ॲपल फेल डाऊन ऑन द ग्राउंड. म्हणजेच ते जेव्हा एका झाडाखाली आराम करत होते, सर आयझॅक न्यूटन, दिस इज अन हिस्ट्री, अ स्टोरी टेल बाय अस. दॅट इज वेन सर आयझॅक न्यूटन बसलेले असताना झाडाखाली, तर एक ॲपल तुटून खाली पडलं. पण त्यांच्या डोक्यात विचार आला, हे ॲपल खालीच का पडलं? देन ही अंडरस्टँड व्हाय दिस ॲपल व्हर्टिकली डाऊनफॉल, खालीच का पडलं हे ॲपल. मग त्यानंतर त्यांनी थॉट करायला विचार केला की ॲपल, एखादी गोष्ट ही वर फेकली तरी खालीच येते, कोणतीही गोष्ट वरती फेकली तर खालीच येते. ॲपल, कोणतेही फ्रुट्स वगैरे तुटून खालीच पडतात. मग व्हाय ऑल ॲपल फेल्ड व्हर्टिकली डाऊनवर्ड अँड नॉट ॲट अन अँगल टू द व्हर्टिकल. आणि वरच्या दिशेला नाही जात, सरळ हॉरिझॉन्टली पण नाही जात, तर खालीच तुटून पडतात. यासाठी त्यांनी पुढे विचार करायला सुरुवात केली. अँड ही वाय डू दे नॉट फ्लाय ऑफ इन अ हॉरिझॉन्टल डायरेक्शन. हे सगळं म्हणजे सरळ क्षितिज समांतर का नाही जात, ॲपल तुटून खालीच का पडतं. ह्यासाठी त्यांनी खूप विचार केला, आपल्या थेरीज मांडण्याचा प्रयत्न केला. देन ही आफ्टर मच थॉट ही कम टू द कन्क्लुजन. भरपूर विचार करायला त्यांना काय कळालं? द अर्थ मस्ट हॅव्हिंग अ समथिंग अट्रॅक्टिव्ह फोर्सेस विच अट्रॅक्ट द ॲपल टुवर्ड्स इट्स सेल्फ अँड टुवर्ड्स इट्स सेंटर. म्हणजे त्यांना असं विचार आला की ॲपल हे खालीच का पडले, कारण की पृथ्वीच्या मध्ये काहीतरी अट्रॅक्टिव्ह फोर्सेस असतील आणि ते सारे फोर्सेस सर्व जे ऑब्जेक्ट असतात त्यांना तिच्या सेंटरकडं खेचत असतात. ह्या कन्क्लुजनपर्यंत ते पोचले. मग then after he understood that Newton's thought that if the force of gravitation act on apple on the tree at a different height from the surface of the earth, it can also act an object even greater height. म्हणजे जर ॲपलच्या झाडावर असणाऱ्या ॲपलवर सर्व ॲपलवर जर ग्रॅव्हिटेशन फोर्स ॲक्ट करत असेल, तर खूप उंचावर असणाऱ्या गोष्टीवरती सुद्धा ग्रॅव्हिटेशन फोर्स ॲक्ट करत असेल. जसं की पृथ्वीच्या अवतीभोवती फिरणाऱ्या साऱ्या गोष्टी, कोणत्या गोष्टी पृथ्वीच्या अवतीभोवती फिरतात? दॅट मून रिव्हॉल्व अराउंड द अर्थ अँड ऑल्सो सॅटेलाइट रिव्हॉल्व अराउंड द आवर अर्थ. दीज आर द डिफरंट बॉडीज विच आर रिव्हॉल्व अँड आवर ग्रॅव्हिटेशनल फील्ड ऑफ अर्थ ऑल्सो ॲक्ट ऑन दॅट. such a way he come into the point that much farther away from the earth
लाईक फॉर एक्झाम्पल द मून ऑल्सो अवर ग्रॅव्हिटी ॲक्ट ऑन इट अँड पुल्स टुवर इट सेंटर, म्हणजे गुरुत्वाकर्षण आपल्या पृथ्वीचं चंद्रालाही तिच्या सेंटरकडे खेचत असेल, बरोबर. मग इथपर्यंत त्यांनी विचार. नेक्स्ट फर्दर थॉट इज दॅट कम इन टू द माइंड ऑफ न्यूटन सर दॅट कॅन इट एक्झिस्ट इन द युनिवर्स ऑल्सो, म्हणजेच हे जे काही गुरुत्वाकर्षण आहे ग्रहांचं, तर हे आपल्या पृथ्वीवर जसं गुरुत्वाकर्षण एक्झिस्ट करतं तसं इतर ग्रहांच्या बाबतीमध्ये, ताऱ्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा असेल का, तर यस, द आन्सर इज यस. म्हणजे पूर्ण युनिवर्समध्ये कार्य करणारं जे बल आहे ते आहे ग्रॅव्हिटेशन. बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटी ऑल दॅट प्लॅनेट रिव्हॉल्व अराउंड द सन. सर्व ग्रह हे आपल्या ताऱ्याभोवती फिरतात. कोणत्या फोर्समुळं, तर गुरुत्वाकर्षण या बलामुळंच हे सारेच्या सारे ग्रह ताऱ्याभोवती फिरत असतात. नाव वी आर टेक अ लिटिल बिट इन्फॉर्मेशन अबाउट सर आयझॅक न्यूटन. आता आपण थोडंसं सर आयझॅक न्यूटनबद्दल जाणून घेऊ. ही बॉर्न 1642 अँड देन ही इज अ ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ रिसेंट टाईम. त्या काळातले, म्हणजे काळ कोणता मित्रांनो, 1642 ते 1727 या काळातील ते, या जगातील ते सगळ्यात एक्सपर्ट, सगळ्यात ग्रेटेस्ट आणि महान असे शास्त्रज्ञ होते सर आयझॅक न्यूटन. अँड ही वॉज बॉर्न इन इंग्लंड. त्यांचा जन्म कुठे झाला, इंग्लंडमध्ये झाला. गुरुत्वाकर्षणावरती त्यांनी खूप विचार केला, आपल्या थेरीज मांडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी आपले लॉज ऑफ मोशन दिले आणि इक्वेशन ऑफ मोशन पण त्यांनीच लिहिले. आणि हे सगळ्याच्या सगळं ग्रॅव्हिटीच्या बाबतीमध्ये त्यांनी लिहून ठेवलं आहे आपलं बुक प्रिन्सिपिया ह्यामध्ये. द ऑथर ऑफ दिस बुक इज सर आयझॅक न्यूटन. सर आयझॅक न्यूटनने प्रिन्सिपिया या आपल्या ग्रंथामध्ये न्यूटन्स लॉ ऑफ मोशन, न्यूटन्स लॉ ऑफ इक्वेशन्स हे सगळं ची नोंद करून ठेवलेली आहे. केपलर हॅड गिवन 3 लॉज डिस्क्राईब प्लॅनेटरी मोशन. यांनी ग्रहांच्या मोशन विरुद्ध काही लॉज दिले. ते पण अतिप्रसिद्ध असे शास्त्रज्ञ होते केपलर, म्हणून त्यांना आपण ओळखतो. केपलर्स हे अतिमहान शास्त्रज्ञ होते. त्यांनी प्लॅनेटरी मोशन्सचे 3 लॉ दिले त्यावेळेला. ह्या लॉजचा वापर करून, यूज करून सर आयझॅक न्यूटनने आपले गतिविषयक नियम मांडले. पण त्या काळी द रिझन व्हाय प्लॅनेट्स मूव्ह इन द वे डिस्क्राईब बाय केपलर लॉज वॉज नॉट नोन. केपलरला त्या काळामध्ये हे ग्रह ह्याच दिशेमध्ये, ह्याच कक्षेमध्ये अशा कशा पद्धतीने फिरत असतात हे एक्सप्लेन नाही करता आलं त्यावेळेला. गुरुत्वाकर्षणाच्या शोधासोबतच सर आयझॅक न्यूटन यांनी बऱ्याचशा इतर फील्डमध्ये सुद्धा आपलं संशोधन केलं, जसे की इन द फील्ड ऑफ लाईट, इन द फील्ड ऑफ हीट, in the field of sound, and in the field of mathematics. He is also a great mathematics. In addition to this, he worked in a different area and sound and light and such a way that he did work up in presence of that. या सर्व काही शोधांबद्दल सोबतच त्यांनी नवीन एका मॅथमॅटिक्स शाखेचाही शोध लावला. त्यालाच म्हटलं जातं कॅल्क्युलस. अँड कॅल्क्युलस इज अ वाईड रेंजिंग ॲप्लिकेशन इन फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स. गणितामध्ये आणि भौतिकशास्त्रामध्ये कॅल्क्युलस या विषयाचा खूपच उपयोग झाला नेक्स्ट शास्त्रज्ञांना. नेक्स्ट पॉईंटला जाण्याच्या अगोदर थोडंसं आपण फोर्स आणि मोशन विषयी समजून घेऊ. व्हॉट इज मीन बाय फोर्स, व्हॉट इज मीन बाय मोशन, हाऊ इट इज वर्क. फोर्स इज नीडेड टू चेंज द स्पीड ऑफ एन ऑब्जेक्ट. एखादी वस्तूचा स्पीड बदलण्यासाठी आपल्याला फोर्सची आवश्यकता असते. त्यासोबत चित्रात दाखवल्याप्रमाणे वी नीड द चेंज इन द डायरेक्शन ऑफ एन मुव्हिंग ऑब्जेक्ट. म्हणजेच एखाद्या गतिमान असणाऱ्या वस्तूला आपल्या डायरेक्शन बदलवायची आहे. आता हा प्लेयर जो आहे, हॉकी प्लेयर, या बॉलची दिशा बदलवण्यासाठी फोर्सचा यूज करत आहे. यासोबत विविध साऱ्या गोष्टींना आपल्याला वर्क करायचं असेल, मुव्हिंग करायचं असेल, मोशनमध्ये आणायचं असेल तर फोर्सची आवश्यकता आपल्याला पडत असते. अँड आफ्टर दॅट फोर्स आणि मोशनला प्रॉपर अंडरस्टँडिंग करण्यासाठी जरा प्रिव्हियस टॉपिककडे आपण वळणार आहोत. ते म्हणजे फर्स्ट, व्हॉट आर द न्यूटन्स लॉ ऑफ मोशन. न्यूटन्सचे गतिविषयक नियम काय आहेत ते आपण पहिल्यांदा समजून घेऊ. न्यूटन गिव्ह अस 3 लॉज ऑफ मोशन. न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन, न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन अँड न्यूटन थर्ड लॉ ऑफ मोशन. वी आर अंडरस्टँड फर्स्ट लॉ ऑफ मोशन ऑफ न्यूटनचा पहिला गतिविषयक नियम आपण समजून घेऊ. एनी ऑब्जेक्ट आयदर रिमेन ॲट रेस्ट ऑर कंटिन्यू टू मूव्ह until unless external unbalanced force acted on it.
म्हणजेच एखादी वस्तू जर रेस्ट पोझिशनमध्ये असेल तर रेस्टच राहणार, किंवा एखादी वस्तू जर कंटिन्यू मुव्हिंग पोझिशनमध्ये असेल तर मूव्ह करत राहणार. कुठपर्यंत? जिथपर्यंत अनलेस अंटिल एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स ॲक्टेड ऑन इट. म्हणजे एखादी वस्तू जर मुव्हिंग करत असेल आणि तिच्यावर जर कोणतंही बाह्यतम बल प्रयुक्त नाही केलं तर ती मोशनमध्येच असणार, ती थांबणार नाही, अकॉर्डिंग टू द न्यूटन फर्स्ट लॉ. आणि त्यासोबत एखादी वस्तू जर रेस्ट कंडिशनमध्ये असेल म्हणजे स्थिर असेल तर ती मूव्ह नाही होणार until unless we are external unbalanced force acted on it because of its inertia. जसे की उदाहरणार्थ आपण घेऊ, एक बुक ठेवलेला आहे पेपरवरती, हा पेपर, आणि त्याच्यावर एक बुक जर आपण ठेवलं, बुकला काहीतरी त्याचं जडत्व आहे किंवा वजन आहे आणि त्यासोबत ग्रॅव्हिटेशनल फोर्स सुद्धा त्याच्यावर ॲक्टेड आहे. सपोज हा पेपर आपण जर काढून घेतला तर काय होणार, तर दॅट पेपर हा आपण हाताने बाहेर घेतला तरी बुक हलणार नाही, तर ते त्याच ठिकाणी राहील. का? तर त्याच्यात आहे इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स, म्हणजे जडत्वामुळं, बुकच्या जडत्वामुळं. एखादी वस्तू जर रेस्ट स्टेटमध्ये असणार तर रेस्टच राहण्याचा प्रयत्न करणार, किंवा एखादी वस्तू मुव्हिंग असेल तर ती मुव्हिंग राहणार. कुठपर्यंत? अंटिल एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स ॲक्टेड ऑन इट, जोपर्यंत तिच्यावर बाह्यतम बल कार्य करत नाही. न्यूटन्स लॉ ऑफ मोशन सेकंड. आता गतिविषयक दुसरा नियम आपण समजून घेऊ. ह्या नियमानुसार अ व्हेक्टर सम ऑफ द फोर्स F ऑन एन ऑब्जेक्ट इज इक्वल टू द मास m ऑफ दॅट ऑब्जेक्ट and that object multiplied by the acceleration a of the object means F equals to ma. It is assumed here that the mass m is constant. या नियमानुसार the force of an object, एका वस्तूवर लावलेलं बल हे त्या वस्तूवर असणारं मास आणि त्यासोबत त्या वस्तूवर असणारं एक्सेलरेशन याच्या प्रॉडक्टवर डिपेंड होतं. देन F इक्वल्स टू एम ए. एम इज द मास ऑफ दॅट ऑब्जेक्ट अँड ए इज द एक्सेलरेशन ऑफ द ऑब्जेक्ट. एक्सेलरेशन म्हणजे त्याच्या गतीत होणारा बदल किंवा चेंज इन रेट ऑफ वेलॉसिटी, त्याच्या वेलॉसिटीमध्ये होणारा बदल, आणि त्या वस्तूचं मास याच्यावर त्या वस्तूवर लावलेला फोर्स हा डिसाइड होणार आहे. दिस इज द सेकंड लॉ ऑफ मोशन ऑफ न्यूटन. Third law of motion. The third law of motion is the every action there is an equal and opposite reaction. प्रत्येक क्रियाबलाच्या विरुद्ध प्रतिक्रियाबल हे कार्य करत असते. म्हणजेच एक ॲक्शन झाल्यावर तिकडनं रिॲक्शन फोर्स हा ॲक्टिव्ह होतो. जसं की एक स्विमिंग करताना तुम्हाला दिसत आहे चित्रामध्ये. दिस स्विमर स्विमिंग अंडर द वॉटर अँड व्हॉट हॅपन, जेव्हा आपण पोहत असतो त्यावेळेला आपण आपल्या हातांनी मुवमेंट करून पाण्याला मागे ढकलतो. आपल्या हातांची मुवमेंट पाण्याला मागे ढकलते आणि आपली बॉडी कोणत्या दिशेला मूव्ह करते, तर फ्रंट साईड, पुढच्या दिशेला. हे असे का होते, तर हेच समजवलं आहे न्यूटनच्या तिसऱ्या नियमाने आपल्याला. मीन्स एव्हरी ॲक्शन फोर्स देर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन फोर्स इज ॲक्टेड ऑन दॅट. हे उदाहरण आपण फायर रॉकेट्सच्या माध्यमानं अधिक जास्त समजून घेऊ शकतो. जसं की तुम्ही एखाद्या स्पेसशिपला किंवा एखाद्या यानला किंवा एखाद्या रॉकेटला स्पेसमध्ये जाताना पाहिलं असेल, जेव्हा एखादं रॉकेट जळू लागतं त्याचं इंधन त्याच्यातली गॅसेस किंवा वायू खालच्या डायरेक्शनने मूव्ह होत असतात. मीन्स एनी रॉकेट वेन इट इज स्टार्ट टू बर्निंग ॲट दॅट टाइम द गॅसेस इव्हॉल्व आउटसाइड फ्रॉम द डाउनवर्ड साइड अँड रॉकेट मूव्ह अपवर्ड डायरेक्शन. यावरनं पण आपण समजून घेऊ शकतो. आणि ॲक्शन अँड रिॲक्शन मीन्स एव्हरी ॲक्शन देर इज अ रिॲक्शन फोर्सेस. रॉकेटच्या गॅसेसची डायरेक्शन डाऊन साईडला असते आणि रॉकेट हे उडत असतं अप साईडला. दिस लॉ इज हेअर. थर्ड लॉ वी कॅन अंडरस्टँड फ्रॉम दिस एक्झाम्पल. विद्यार्थ्यांनो, आपल्याला माहीत आहे की ग्रह हे ताऱ्याभोवती फिरत असतात, पण ते कसे फिरतात, त्यांची प्लॅनेटरी मोशन कशी असते, ते बिलकुल सर्क्युलर मोशनमध्ये फिरतात की ते लंबवर्तुळाकार कक्षेमध्ये फिरतात, हे आपल्याला त्यावेळेला माहीत नव्हतं. तर हेही जाणून घेणं अधिक महत्त्वाचं होतं. आणि ॲस्ट्रॉनॉमर आणि ॲन्शियंट टायमाला भरपूर त्यांनी अभ्यास केला ग्रहांचा, ताऱ्यांचा, प्लॅनेटरी मोशनचा. आणि त्यानंतर त्यावेळेला दुर्बिणीचा शोध लागलेला नव्हता ज्यातून आपण ग्रहांना, ताऱ्यांना पाहू शकतो. देन द सायंटिस्ट गॅलिलिओ गॅलिली इज अ फर्स्ट सायंटिस्ट
who are make their self-designed telescope to ऑब्झर्व द प्लॅनेट. गॅलिलिओनी त्याच्या स्वतःने तयार केलेल्या मायक्रोस्कोपने प्लॅनेट्सला ऑब्झर्व करण्याचा प्रयत्न केला. अँड देन बिफोर गॅलिलिओ ऑल ऑब्झर्वेशन्स ऑफ प्लॅनेट पोझिशन वेअर मेड बाय द नेकेड आईज. म्हणजे गॅलिलिओने आपल्या दुर्बिणीचा शोध लावण्याच्या अगोदर सर्वच्या सर्व ग्रहांचे ऑब्झर्वेशन, ताऱ्यांचं ऑब्झर्वेशन उघड्या डोळ्यांनी केलं जायचं. नुसत्या डोळ्यांनी त्यांचं ऑब्झर्वेशन केलं जायचं. त्यामध्ये मोलाचं काम केलेलं आहे महान शास्त्रज्ञ केपलर्स. आणि त्यांनी आपले 3 लॉज दिलेत. द लॉज विच एक्सप्लेन अस प्लॅनेटरी मोशन. 16th सेंचुरीमध्ये अ लॉट्स ऑफ डाटा वेअर अवेलेबल अबाउट प्लॅनेटरी पोझिशन अँड मोशन. ॲट दॅट टाइम केपलर स्टडी दिस ऑल डाटा, ऑब्झर्व दिस डाटा अँड अंडरस्टँड दॅट अबाउट द प्लॅनेटरी मोशन. 16व्या शतकामध्ये केपलर या शास्त्रज्ञांनी भरपूर अभ्यास केला, डाटा ॲनालिसिस केलं, सगळे काउंटिंग केले, मॅथमॅटिक कॅल्क्युलेशन्स केले आणि त्यावरून त्यांनी प्लॅनेटरी मोशन्सचे म्हणजे ग्रहांच्या कक्षेचे, ग्रहांच्या फिरण्याचे याबद्दल आपले 3 नियम दिलेत. त्यालाच म्हटलं जातं केपलर्स लॉ ऑफ प्लॅनेटरी. ॲट दॅट टाइम केपलर नोटिस दॅट द मोशन ऑफ प्लॅनेट फॉलो सर्टन लॉज. केपलरने त्यावेळेला असा विचार केला, ऑब्झर्व करून, डाटा ॲनालिसिस करून, की हे सारे ग्रह जे ताऱ्यांभोवती फिरतायत ते काहीतरी नियम फॉलो करत आहेत. असंच नाही की सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरायला लागले, तर त्यामागं काही रूल्स ते फॉलो करत आहेत. दॅट्स रूल वॉज एक्सप्लेन बाय द केपलर. तुम्ही पाहू शकता विद्यार्थ्यांनो, ग्रहांची कक्षा पूर्ण वर्तुळाकार नसून लंबवर्तुळाकार आहे आणि तेच समजून सांगितलं केपलर. विद्यार्थ्यांनो, केपलर्सने ग्रहीय गतींचे 3 नियम दिलेत. पहिला नियम लॉ ऑफ इलिप्स, दुसरा नियम द लॉ ऑफ इक्वल एरिया आणि तिसरा नियम द लॉ ऑफ हार्मनी. 3ही लॉजमध्ये त्यांनी ग्रहांच्या कक्षेविषयी, ग्रहांच्या गतीविषयी आपल्याला विस्तृत प्रमाणात समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आपण 1 by 1 एक लॉ अंडरस्टँडिंग करू. देन केपलर्स फर्स्ट वी आर अंडरस्टँड व्हॉट अबाउट द इलिप्स. इलिप्स म्हणजे काय? समोर दिलेल्या आकृतीवरनं तुम्हाला समजेल ग्रहाची कक्षा आणि ग्रहाचं सूर्याभोवती फिरणं कोणत्या पद्धतीचं होत असतं. ऑब्झर्व करा दिलेली आकृती. एक कोन घेतला. ॲन इलिप्स इज अ कर्व ऑब्टेन वेन अ कोन इज कट बाय ॲन इन्क्लाइन प्लेन. एक कोनाला इन्क्लाइन प्लेनमध्ये म्हणजे तिरकस पद्धतीने कापला असता जो वर्तुळाकार आपल्याला भेटेल तो एक लंबवर्तुळाकार किंवा इलिप्स असणार. एक्झॅक्टली सर्कल नसणार, तर तो एक इलिप्स असणार, जरासा लंबवर्तुळ. अँड दॅट वेन वी आर ड्रॉन लाईन्स एक्झॅक्टली मिडल वन विच कट द circular ellipse 2 parts and such a way that we are drawn line which are here transverse to one another. आपण अशा पद्धतीने 2 लाईन ड्रॉ करायच्या आहेत की ज्या एकमेकांना अशा पद्धतीने सेंटरला छेदतील. ओके. अँड इन दिस फिगर वेन वी ऑब्झर्व दॅट वी अंडरस्टँड वी हॅव ऑब्टेन 2 सेंटर्स F1 आणि F2. या आकृतीमध्ये आपल्याला F1 आणि F2 हे 2 सेंटर्स मिळाले, सेंटर पॉईंट. दॅट इज अ फोकल पॉईंट ऑफ द फिगर अँड वी आर प्लॉट 3 पॉईंट्स ऑन अ सर्क्युलर पाथ. इथं आपण 3 बिंदू ड्रॉन केले, A पॉईंट, B पॉईंट अँड C पॉईंट. इथे काय केलं आपण विद्यार्थ्यांनो पहा. A जॉईन विथ द we are here A connect with the F1 F2 such a way that make a triangle and then B join with the F1B to F2 second triangle and again with the help of C point are drawn in such a way that CF F2 and this is third one triangle. This we obtain 3 area. We understand then with the help of next figure. Such a way that F1 and F2 are the 2 focal point of the ellipse shown in the figure. या आकृतीत दाखवल्याप्रमाणे F1 आणि F2 हे 2 आपल्याला नाभिय बिंदू मिळालेले आहेत या सर्क्युलर एक फिगरमध्ये. आणि त्या सर्क्युलर फिगरमध्ये आपण 3 पॉईंट ड्रॉन केलेत A, B आणि C. आणि तिन्ही पॉईंटला आपण F1 आणि F2 या फोकस बिंदूमध्ये कनेक्ट केले. आफ्टर दॅट
आफ्टर मेजरमेंट ऑफ दिस डायग्राम फ्रेंड्स, ह्या आकृतीचं आपण जेव्हा मेजरमेंट केलं ना त्यावेळेला आपल्याला असं आढळलं, मीन्स केपलरला असं आढळलं की दॅट AF1 plus AF2, see AF1 plus AF2, the measurement of this is exactly equal to the BF1 BF1 plus BF2. It also exactly equal to the third distance, that is CF1 and see friends, CF1 and CF2. From this we can understand that F1 AF1 plus AF2 is exactly equal to BF1 plus BF2 and it is also equal to the CF1 and CF2. Means पॉईंट 3 घेतलेत आपण आणि 2 वर्तुळमध्ये जरी घेतलेत आपण, पण त्या 2 रेषांना जोडणारे दोघी नाभीचे अंतर हे प्रत्येक वेळेला प्लस केल्यानंतरून इक्वल येत आहे. ओके. Kepler first law stated that the orbit of a planet is an ellipse with the sun at one of its foci. The orbit of a planet is an ellipse with the sun at one of its foci. म्हणजे ग्रह ताऱ्याभोवती फिरतात आपल्याला माहीत आहे विद्यार्थ्यांनो, पण ते कसे फिरतात, सूर्य हा त्याच्या कोणत्या दिशेमध्ये कोणत्या भागात असतो हे या केपलर्सच्या फर्स्ट लॉ मध्ये आपल्याला समजणार आहे. फर्स्ट लॉ इज ऑल्सो कॉल्ड ॲज द लॉ ऑफ इलिप्स. याच नियमाचं दुसरं नाव आहे द लॉ ऑफ इलिप्स. अकॉर्डिंग टू दिस लॉ, अंडरस्टँड प्रॉपरली, द सन वेन एनी प्लॅनेट रिव्हॉल्व अराउंड द सन, जेव्हा एखादा ग्रह एखाद्या ताऱ्याभोवती फिरतो तेव्हा तो तारा त्याच्या एका नाभीवरती स्थित असतो. म्हणजे सूर्य हा बिलकुल सेंट्रलला नसतो. एखादा ग्रह त्याच्या भोवती जेव्हा फिरत असतो त्यावेळेला द सन इट ॲट वन ऑफ इट्स फोकाय, म्हणजेच सूर्य हा ग्रहाच्या कक्षेच्या एका नाभीवर स्थित असतो. आपण ही डायग्राम अगोदरही बघितली जेव्हा आपण कोन कट केला होता. दॅट कोन सच वे दॅट वी आर ड्रॉन सच अ लाईन्स अँड वी गॉट F1 हेअर अँड F2 हेअर. म्हणजेच कोणताही ग्रह एखाद्या स्टार भोवती जेव्हा फिरतो, रिव्हॉल्युशन करतो, त्यावेळेला सूर्य त्याच्या कोणत्याही एका फोकल पॉईंटवर असतो किंवा एका नाभीवर स्थित असतो. ह्या रूल्सने किंवा ह्या केपलर्सच्या लॉने आपल्याला हे अंडरस्टँडिंग झालं. या आकृतीतून आपल्याला स्पष्ट झालं असेल ग्रह एखाद्या ताऱ्याभोवती कोणत्या कक्षेमध्ये फिरतो. द ऑर्बिट इज अ इलिप्स, म्हणजेच लंबवर्तुळाकार कक्षा. आपण ह्यावरनं समजून घेऊ शकतो की ही पूर्ण वर्तुळाकार कक्ष नाही आहे, तर लंबवर्तुळाकार कक्ष आहे, इलिप्स आहे, अकॉर्डिंग टू द फर्स्ट लॉ ऑफ केपलर. Now Kepler's second law stated that the line joining the planet and the sun swipes equal area in equal interval of time. The line joining to the planet and sun swipes equal area in equal interval of time. म्हणजे ज्या लाईन सूर्य आणि ग्रहाला जोडतात त्या लाईन इक्वल एरिया ऑफ इंटरवल इक्वल टायमामध्ये कव्हर करतात. म्हणजेच हे समजून घेण्यासाठी या आकृतीचा उपयोग आपण करूया. पहा, इन दिस फिगर we take some points on this circular elliptical orbit, point A, point B, point C, point D, point E and point F. Then suppose first when earth at A point, समजा की पृथ्वी A point वरती आहे, त्यावेळेला काय होणार. आता ही पृथ्वी आणि सूर्य दाखवलेला आहे समजा आकृतीमध्ये. सन, we are given the symbol S for the sun. In this diagram we can understand the revolution of earth to the sun. पृथ्वी ही सूर्याभोवती परिक्रमा करत आहे, म्हणजे पूर्ण एक चक्कर पूर्ण करून येणार आहे. फ्रॉम स्टार्टिंग फ्रॉम द A and complete the revolution to the sun and again come here point A. Earth need
1 year टू कम्प्लीट 1 रिव्होल्यूशन, म्हणजे आपल्या पृथ्वीला पूर्ण एक चक्कर सूर्याभोवती पूर्ण करण्यासाठी 365 दिवस लागतात, म्हणजेच 1 वर्ष लागतो त्याच ठिकाणी पुन्हा येण्यासाठी. आणि स्वतःभोवती फिरायला तर आपल्याला माहिती आहे अर्थ टेक 24 hours टू कम्प्लीट 1 रोटेशन. हिअर नॉट अ रोटेशन टॉपिक, वी आर अंडरस्टँडिंग रिव्होल्यूशन ऑफ अर्थ टू द सन. ओके. वेन आता पृथ्वी समजा ए बिंदूपासून बी बिंदूपर्यंत गेली. द लाईन जॉईनिंग टू प्लॅनेट टू द सन, ह्या ज्या लाईन जॉईन करता येत ना सन आणि प्लॅनेटला, पहा आता पृथ्वी ए पॉईंटपासून बी पॉईंटपर्यंत गेली तर तिने काहीतरी एरिया हा कव्हर केला इतका. सपोज अर्थ नीड 3 months टू कवर दिस मच एरिया. ओके. अँड देन वी आर अंडरस्टँड सेकंड एरिया अगेन व्हेन अर्थ गो ॲट दिस प्लेस. पृथ्वी जेव्हा ह्या ठिकाणी गेली सी टू डी, तिला काहीतरी वेळ लागला जायला. त्यानंतरून पुन्हा मूव्ह करत ह्या ठिकाणी गेली ई टू एफ, पृथ्वीला काहीतरी वेळ लागला. तर दिस लाईन जॉईनिंग टू द प्लॅनेट अँड द सन, प्लॅनेट अँड द सन, दिस लाईन आर जॉईनिंग. तर सेकंड लॉ काय म्हणतो विद्यार्थ्यांनो, ग्रह आणि ताऱ्याला जोडणाऱ्या ज्या लाईन्स असतात त्यावरनं आपल्याला असं समजतं की पृथ्वी या ग्रहापासून परिक्रमा करत असताना जो एरिया पृथ्वीने कव्हर केला आहे, हा एरिया येलो पार्ट इज द एरिया विच आर कव्हर बाय द अर्थ. दिस लाईन्स मेक अ एरिया हेअर. म्हणजे हा जो एरिया आहे, हा एरिया एवढा पृथ्वीला कव्हर करण्यासाठी लागणारा कालावधी इक्वल असणार कोणतेही पुढचे 2 बिंदू घेतल्यानंतरून तेवढ्या काळाचा जो एरिया असेल तो. म्हणजेच द एरिया विच आर कव्हर बाय द अर्थ इन द ए एस बी, हा जो एरिया पृथ्वीने कव्हर केलेला आहे तेवढ्या वेळामध्ये तितकाच वेळ पृथ्वीला हा एरिया कव्हर करायला लागणार. विद्यार्थ्यांनो बघा एस सी डी, आणि तितकाच वेळ पृथ्वीला एस एफ ई हा एरिया कव्हर करायला लागणार. यावरनं आपल्याला काय समजले? आफ्टर ऑब्झर्विंग दिस फिगर, ही आकृतीचं ऑब्झर्वेशन केल्यावरती आपल्याला काय वाटतंय की हा एरिया जो आहे ए टू बी जाण्यासाठी पृथ्वीला जास्त वेळ लागला असेल असे आपल्याला वाटते, आणि सी टू डी जाण्यासाठी पृथ्वीला कमी वेळ लागलेला असेल पाहून, पण तसे नाही आहे. तर द लाईन जॉईनिंग टू द सन अँड द प्लॅनेट स्वाईप्स इक्वल एरिया इन द इक्वल इंटरवल ऑफ टाईम. म्हणजेच पृथ्वीला जेवढा कालावधी, म्हणजे समजा की 3 महिन्याचा कालावधी एवढा एरिया पार करण्यासाठी लागला असेल तर 3 महिन्यामध्ये पुढच्या ह्या पेरीफेरीवरती कुठेही घ्या, कोणतेही 3 महिने जर घेतलेत आपण, आणि तो जो एरिया होणार आहे तर तो एरिया बिलकुल ह्या एरिया एवढाच होणार आहे. म्हणजेच प्रत्येक वेळेला पृथ्वीला सेम टायमामध्ये जी पृथ्वी अंतर कापत असते किंवा एरिया जो तयार होत असतो तो बिलकुल इक्वल असतो प्रिव्हियस टायमिंगनुसार, इक्वल इंटरवल ऑफ टाइम इन अ इक्वल एरिया कव्हर बाय द अर्थ. नाव वी आर मूव्ह टुवर्ड द third law, Kepler's third law of planetary motion. According to this law, the square of its period of revolution around the sun is directly proportional to cube of the mean distance of the planet from the sun. सूर्य आणि पृथ्वी यांचं काहीतरी अंतर आहे, काहीतरी अंतराने डिस्टन्सने ते फिरत आहेत. तो व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन अर्थ अँड सन? द डिस्टन्स इज 15 करोड किलोमीटर. 15 करोड किलोमीटर अंतरावरती सूर्य आणि पृथ्वी सूर्याभोवती रिव्हॉल्युशन करते. तर आता प्रश्न पडला असेल 15 करोड किलोमीटर हे कॉन्स्टंट आहे का? तर नाही आहे कॉन्स्टंट. ते समजून घेण्यासाठी परत आपण मागच्या फिगरमध्ये जाऊ. हे आपण पाहू शकतो. तर ह्या आकृतीच्या प्रमाणे इथून आपल्या अर्थचं अंतर इथून आपल्याला कमी वाटतंय आणि इथून आपल्या अर्थचं अंतर जास्त वाटतंय, कारण की प्रत्येक ग्रह आपल्या ताऱ्याभोवती लंबवर्तुळाकार कक्षेमध्ये फिरत असतो. तर ही पण लंबवर्तुळाकार कक्षे आहे. मग मी सांगितल्याप्रमाणे 15 करोड किलोमीटर आपल्या सन आणि आपल्या अर्थचं आहे. तर हे कसं काय? तर जवळजवळ हे एव्हरेज काढलं आहे आपण. कमी अंतर आणि जास्त अंतर यांचं डिवायडेशन करून जे एव्हरेज डिस्टन्स निघालं आहे ते आहे 15 करोड किलोमीटर. या डिस्टन्समध्ये किंवा या अंतरामध्ये पृथ्वी सूर्याभोवती फिरते आपण असे मानत असतो. विद्यार्थ्यांना अकॉर्डिंग टू थर्ड लॉ पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील अंतर आपण आर ने दर्शवू. आर इज द डिस्टन्स बिटवीन अर्थ अँड अवर सन अँड the planet from the sun, and the t is the period of revolution
टू देम. टाईम हा टीने आपण दाखवू. टी हा टाईम आहे जो प्लॅनेटला रिव्हॉल्युशन करण्यासाठी लागतोय. आता आपल्या पृथ्वीला रिव्हॉल्युशन करण्यासाठी, रिव्हॉल्युशन म्हणजे काय, सूर्याभोवती एक चक्कर पूर्ण करण्यासाठी लागणारा टाईम पिरियड आपण कशाने डिनोट केला, टीने. आणि आर हे काय आहे, आर हे आहे द डिस्टन्स बिटवीन अर्थ अँड सन. मग यावरून आपण केपलरचा तिसरा नियम समजून घेणार आहोत. अकॉर्डिंग टू केपलर्स थर्ड लॉ, that t square is directly proportional to r cube. T square is directly proportional to r cube. That is t square upon r cube equals to constant k. या केपलरच्या तिसऱ्या नियमाने आपल्याला हे समजते की एखाद्या ग्रहाच्या सूर्याभोवती फिरण्याच्या परिभ्रमण काळाचा वर्ग हा त्या ग्रह आणि सूर्याच्या अंतराच्या घनाच्या समानुपाती असतो. टी स्क्वेअर म्हणजे काय, तर आपल्या पृथ्वीच्या किंवा एखाद्या ग्रहाच्या परिभ्रमण काळ. टी म्हणजे काय, तर परिभ्रमण काळ. आणि आर म्हणजे काय, त्या दोन ग्रह आणि सूर्यामधील अंतर. मग परिभ्रमण काळाचा वर्ग हा ग्रह आणि एखाद्या ताऱ्याच्या अंतराच्या घनाच्या समानुपाती असतो. हे तिसऱ्या नियमाने सांगितले आपल्याला. आणि हे दोघींचे आन्सर हे ऑलवेज कॉन्स्टंट असते. म्हणजेच द आन्सर ऑफ टी स्क्वेअर अँड आर क्यूब इज ऑलवेज कॉन्स्टंट इन केस ऑफ एनी प्लॅनेट अँड एनी स्टार. अँड these observations are this third law given by the Kepler only observing the planetary motion regularly. हे सगळे नियम केपलरने फक्त ग्रहांचे आणि ताऱ्यांचे ऑब्झर्वेशन करून आपल्याला दिले आहेत. such a way that Kepler's first, second and third law here completed. Till then, okay.